नमस्कार, मी मृणाल. मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज माझी भाची अपूर्वा माझ्याकडे आलेली आहे आणि तिच्या खास अशा फरमाईश बघून आम्ही दोघी आज पुलाव करीत आहोत. आम्ही दोघीही नातूंच्या माहेरवाशिणी आहोत आणि त्यामुळं हा पदार्थ करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हा आपण पुलाव करतो तर हा बासमती तांदूळ आहे, अर्धा तास भिजवून ठेवलेला आहे. या सगळ्या मिक्स व्हेजिटेबल्स आहेत. याच्यामध्ये गाजर आहे, फरसबी आहे आणि बटाटा आहे आणि इथे वाटाणे आहेत भिजवून ठेवलेले. इकडे बघाल तर खडे मसाले आहेत सगळे, ज्याच्यामध्ये काळी मिरी, वेलदोडे, तमालपत्र, लवंग वगैरे आहेत. हे मीठ आहे, हा थोडासा पुलाव मसाला आहे, हे पनीरचे तुकडे आहेत, हे बेदाणे आहेत आणि काजू आणि आपण फ्लॉवर असे कट करून घेतलेले आहेत. गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावर कढी तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालते आहे. चिमूटभर मीठ घालते आहे. तूप गरम झालेलं आहे. आता मी त्या तुपामध्ये पनीर घालते आणि पनीर तळून घेते आहे. पनीर असं तळून घेतल्यामुळं त्याचा क्रंच खूप छान येतो पुलावामध्ये मध्ये मध्ये खाताना आणि एकदम क्रिस्पी होतं. थोडंसं मीठ लावल्या कारणानं त्याला अजून चव छान येणार आहे. आपलं पनीर छान असं क्रिस्पी झालेलं आहे. मी आता हे खाली काढून घेते आहे. अर्धा चमचा तूप मी अजून कढईत घालून घेतलं आहे आणि काजू तळून घेते आहे. थोडेसे बेदाणे घालून घेते आहे. बेदाण्यामुळं पुलावाला एक गोडसर अशी अप्रतिम छान चव येते. गॅस मी बंद करून घेते आहे आणि काजू आणि बेदाणे खाली काढून घेते आहे. आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे कुकरमध्ये आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण सगळे खडे मसाले घालतोय. आता आपण फ्लॉवरची फुलं घालूया. ती आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मिठाच्या पाण्यातून, कारण कधी कधी त्याच्यामध्ये आळ्या वगैरे असतात. आपण बाकीच्या भाज्या पण घालून घेतो. त्याच्यामध्ये गाजर, फरसबी आणि बटाटा आहे. मटार पण घालून घेऊया. भाज्या आपण थोड्या परतवून घेतलेल्या आहेत छान आणि आता आपण 2 मिनटं फक्त त्यांना वाफवूया. आपल्या भाज्या छान वाफवून घेतलेल्या आहेत आपण. आता आपण पुढे बघूया. अपूर्वा, तू भाज्या छानपैकी वाफवून घेतल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण आपले तांदूळ जवळजवळ 2.5 वाटे आहेत, तर आपण ह्याच्यामध्ये 4 वाट्या गरम पाणी घालून घेऊ. आता आपण जे पाणी घातले ना, आपण आत्ता गरमच पाणी घातलेले आहे आणि ह्या पाण्याला अजून थोडी उकळी फुटू दे, म्हणजे भाज्या सगळ्या त्याच्यामध्ये छान शिजल्या जातील. आत्या, पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता आपण मसाले घालूया का? हो, लगेच घालूया. चवीनुसार मीठ घालायचे. मीठ थोडंसं कमीच घालायचे, तुम्ही चव घेऊ शकता आणि मग लागलं तर घाला. इथं मी 1 चमचा
पुलाव मसाला वापरलेला आहे. हे ऑप्शनल आहे. खडे मसाले पण आपण घातलेलेच आहेत. तुम्ही नाही घातला तरी पण चालेल. आता मी धुवून ठेवलेले बासमती तांदूळ घेतलेले आहेत. पुलावासाठी शक्यतो बासमती तांदूळच वापरावा. एरवी मसाले भात करताना आपण बारीक सुवासिक तांदूळ वापरला तरी चालतो. तांदूळ बुडेल एवढंच पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. मी अजून एक वाटी पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. थोडासा लिंबाचा रस घातला आहे. एका लिंबाचा रस घालून घेतलेला आहे. तळून घेतलेले पनीरचे तुकडे, काजूचे तुकडे, आणखीन बेदाणे सगळे मी याच्यात घालते आहे आणि भात एकदा ढवळून घेणार आहे. अपूर्वा, कुठलाही भात आपण करतो ना तेव्हा भात करताना म्हणजे आपण जेव्हा कुकरचं झाकण लावतो त्याच्या आधी ना त्याच्यावर 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं. म्हणजे भात आपला एकदम मोकळ्याने सुट्टा होतो. आता आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया आणि चव तर काय तुपामुळं अप्रतिम येणार आहे, सुंदर येणार आहे. भात सगळा एकजीव करून घेतलेला आहे. आता मी ह्याला कुकरला झाकण लावून घेते आहे. आणखीन एकच शिट्टी करून घेणार आहे. गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे. एक शिट्टी करून घ्यायची आहे फक्त. आपण आता एक शिट्टी काढून घेतलेली आहे. छान वास आलेला आहे आणि आपण गॅस बंद करत आहोत आणि कुकर मुरेपर्यंत आपण वाट बघायची आहे. अपूर्वा, बघ ये कसं मस्त झालं आहे. वास तेवढा सुंदर सुटलेला आहे. सुट्टा झाला आहे, छान झाला आहे आणि रंग पण किती सुंदर आला आहे. म्हणजे पुलाव मसाला घालूनसुद्धा रंग त्याचा पांढराच आहे, ऑफ व्हाईटसारखं आलेलं आहे. आपण आता प्लेटिंग करूया का? हो हो. पनीर तर किती सुंदर दिसते. अपूर्व, भाताचा पुलावाचा शीत आणि शीत कसा छान मोकळं झालेलं आहे. त्याच्याबरोबर मी सार केलेला आहे. बटाट्याचे पापड आणि नाचणीचा पापड आहे. इथं मी कैरीचं क्रश लोणचं आहे. हा व्हिडिओ आपण नुकताच अपलोड केलेला आहे आमच्या चॅनलवर, तो बघा. काकडी आणि टोमॅटोचे स्लाइस दिलेले आहेत. पूर्ण एन्जॉय कर. खूप टेम्पटिंग आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा अभिप्राय कळवा. अशाच वेगवेगळ्या माणसांबरोबर, वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर वेगवेगळ्या रेसिपी घेऊन मी येणारच आहे. तोपर्यंत स्वस्त राहा, आनंदी राहा. पुलावाची नवीन पद्धत तुम्हाला आवडली असेल तर ती करून बघा. धन्यवाद.